आता लोक काय करतात महाराज, आता हे तुम्ही म्हणाल बाबा यांनी का म्हणून कॅमेरे बंद करायला लावले. ही कॅमेरेवाली मंडळी अशी विचित्र आहे महाराज. ही 2 तास कीर्तन नेती आपली, पण अख्खं युट्यूबला टाकीत नाहीत. आपल्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. त्याचा परिणाम काय होतो महाराज, हसण्यावारी गोष्टी लिहू नका, काही काही गोष्टींमध्ये त्याचे समाजावर परिणाम होतो. या चांगलं नाही. युट्यूब वापरणारे कॅमेरा, ते राजकारणी लोकांचं सुद्धा तसंच करतात. एकच बातमी असते त्यांची बिचाऱ्यांची, एकच. सकाळी 6ला सुरू झाली का 8 वाजेपर्यंत तीच बातमी. आणि मग ही मंडळी काय करते, भपका करून देते मला. भपका मला इतकं जाम केलं ह्या मंडळीनं, फार इज्जतच घालून टाकली माझ्या युट्यूब वाला. मी काही बोललो का ते कोणलाही जॉईंट करतात. त्याचा लय त्रास झाला महाराज. आणि हे बघ, आपलं उद्दिष्ट स्वज्वल असते. आपलं स्वतःचं, माझं प्रामाणिक मत असं असतं फक्त आपली माणसं आहेत, आपण थोडी सुधारली पाहिजे म्हणून थोडं खाली जाऊन बोलावं लागतं. याच्यापेक्षा आपला त्याच्यात काही स्वार्थ, मला काय स्वार्थ आहे तुमच्याकडं, मला काय स्वार्थ काय, फक्त तुम्हाला थोडं वाईट का बोलायचं. तर आम्ही शेतकऱ्याचे, आम्ही थोडे सुधारलोय, आमच्यामुळे तुमचा थोडा फायदा होत असेल तर थोडस वाईट बोलून आपल्या पोरांना बदलवायला काही हरकत. याच्यापेक्षा आम्हाला तुमचा काय फायदा झालं. कीर्तन संपलं, निघलो, परत आपली गाठ का होती का नाही. आमचा हेतू काय का आपली पोरं वाया जायला नको. आम्ही तुमच्यातलेच आहे ना, मी फक्त उभा, तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं पोरांना बोलता. पोरांनो, तुम्हाला आज माझ्या बोलण्याचं वाईट वाटेल, पण तुमची आईन बाप मरू द्या आणि 8 दिवस तुम्ही फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकाट खा, तुम्हाला माझे पूर्ण वाक्य आठवतील. भाऊजाई तुम्हाला घालू शकत नाही 8 दिवस फुकट भाकर, काय मत आहे तुमचं. नाही, अरे 2 दिवस घालीत नाही तर 8 दिवस काय घालते. मग आपली आई तर आपल्याला 22 वर्ष सांभाळते, काम कर नाही तर पूर्ण काळ वाईट येणार आहे. भाऊ नाही कुणाचा, भाऊजाई नाही कुणाची, आपला मेंदू, आपलं मनगट आणि आपलं कर्म, ह्या 3च गोष्टी आपल्या आहेत. आपल्या मनगटात ताकद येतवर करीत राहायचं, आपला मेंदू चालतोय तोवर फास्ट चालून द्यायचा. ज्या दिवशी आपण थकलो, जग बुडालं. भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे तोवर त्याचा मुक्काम पोत येते. आणि पाया पडून दुसरं एक सांगतो, मोबाईल वापरणाऱ्यांना, शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल समाजामधल्या काही गोष्टी बिघडतील अशा क्लिपा जर कधी आल्या युट्यूबला तर त्या जागेवर डिलीट करीत जा. माणसांमधलं संतुलन बिघडू नका, डिलीट करू नका. ती पुन्हा ठेवायची नाही, ठेवायची नाही, ठेवाय. उद्या समजा पोरानं एखाद्याने क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात मूर्ख महाराज, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट. तुम्ही आता समोर समोर जिरावली माहिती. डिलीट काय करीत जायचं महाराज. या गोष्टी चांगल्या नाही. एक तर ह्या 10 वर्षात थोडासा समाज आता एकत्र नांदायला, आता मस्त लोक लग्नाला एकत्र आहेत, साखरपुड्याला एकत्र आहेत. आता लोकांमधली एकात्मता वाढली, गावांमधली, पण काही काहीला ती खोड झाली, बिघडून द्यायचं ती यारपाटी. ते आता 10 लाख समाज, 5 लाख समाज पंढरपूरला जातो, वारकरी संप्रदायातला. एखाद्या यारपाट्यानं लगेच म्हणायचं तुकारामाचा खून झाला. आम्ही ठरू ना, तुला काय करायचं, तू मिळून पडून गेली ती सापडवलं, आम्ही पाहू काय करायचं. आणि काही माणसांचा एक स्वभाव आहे महाराज, विरुद्ध वाक्य वापरायचं प्रसिद्धीसाठी. यांना गरज कशाची, प्रसिद्धीची. म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलायचं, तुकाराम महाराजांबद्दल काहीतरी बोलायचं, तुमचं माझं काहीतरी बिघडून द्यायचं. मग आपण लगेच त्यांना पेपरला येणार, टीव्हीला येणार, क्लिपा पडणार, फोकस होणार, मग त्याचे पुतळे जाळणार, आपण निषेध करणार, गाड्या अडवणार. ते याडं कुठेही नेऊन घालणार. हे घालायचं नाही कधी. क्लिपा डिलीट करून टाकायचे. याच्यावर तुमचं मत काय, ठेवायचं नाही ते. आज समाज